शेतकरी मित्रांनो, मी आत्ता ज्या शेतामध्ये उभा आहे ह्या शेतामध्ये एक 15 दिवसापूर्वी ऊसाचं पीक होतं आणि ऊसाचं पीक तुटून गेल्यानंतर लगेचच जे शेतकरी आहेत ते ह्या शेतामध्ये कांदा पिकाचं नियोजन करत आहेत। तर मित्रांनो, ज्यावेळेस ऊसासारखं पीक आपलं तुटून गेलं आणि आपण लगेच दुसरं पीक घ्यायचं नियोजन करतो त्यावेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण दुसरं पीक घेत असाल तर त्यावेळेस आपल्याला त्या पीक घ्यायच्या अगोदर लागवडीवरती बेसल डोस टाकणं गरजेचं आहे। तर ते का गरजेचं आहे? तर जे ऊसाचं पीक होतं त्याच्यामुळे आपल्या जमिनीतली जी न्यूट्रिशन होते किंवा जे अन्नद्रव्य जे खतांचं मात्रा होती ती कमी झालेली आहे आणि जमिनीची रचना पण बिघडलेली आहे। तर आता त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? ज्यावेळेस आपण लागवड करतोय तर त्याच्या अगोदर आपल्याला बेसल डोस टाकणं गरजेचं आहे। तर ते कोणतं टाकलं पाहिजे? तर आता ह्या शेतामध्ये आपण आपल्या शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी कंपनीच्या माध्यमातून जी सेंद्रिय खतं दिलेली आहे त्याच्यात मित्र जीवन, ज्याच्यामध्ये गांडूळ खत, शेणखत आणि निंबोळी पेंड, करंज पेंड, तंबाखू डस्ट, एरंडी पेंड ह्या सगळ्या पेंडी मिक्स करून त्याच्यावरती 12 प्रकारच्या बॅक्टेरिया कुजवलेल्या आहेत। तर त्याच्यापासून काय होतं का जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची हानिकारक बुरशी, कीड वगैरे लागत नाही, मुळकूज, मर वगैरे ह्यासारखे रोग येत नाही आणि पिकाची उत्पन्न क्षमता वाढते। आणि हेच पीक जर तुम्ही उत्पन्न समजा किंवा हे काढणीनंतर तुम्ही जर बराकीत साठवून ठेवलं तर ह्याची सड वगैरे होत नाही किंवा खराब होत नाही, माल टिकून राहतो आणि कलर वगैरे डाऊन होत नाही आणि याचं वजन पण घट होत नाही। तर याच्यामुळे शेतकऱ्यांचा तो एक प्लस फायदा होतो। तर मित्रांनो, तुम्हाला पण ह्या नियोजनाने जर कांदा पिकाचं नियोजन करायचं असेल तर खाली दिलेल्या आमच्या नंबरवरती संपर्क करा। आणि हो मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा। धन्यवाद।